गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? हा व्हिडिओ जो आहे तो सॅटर्डेचा आहे मॉर्निंगचा. तर सॅटर्डेला यांना सुट्टी असते, तर आम्ही उडदाचे वडे आणि चटणी असा बेत केला होता. आईंनी रात्रभर उडदाची डाळ आणि मुगाची डाळ हे भिजत घातलं होतं. 2:1 असं प्रमाण घेतलं होतं आईंनी. तर रात्रभर भिजवून सकाळी ही डाळ मी सोक करून घेतली होती, म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलं होतं. तर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यासाठी लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ हे सगळं टाकून आपल्याला पाण्याचा अजिबात वापर, म्हणजे थोडा थोडा वापर करायचा आहे. आधी तर हे डाळीतलं पाणी काढून घेऊन ही डाळ जाडसर अशी वाटून घ्यायची. कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या. लागता लागता पाणी आपल्याला यूज करायचं आहे आणि हळूहळू ही डाळ वाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे उडदाच्या वड्यांचं. म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. यामध्ये आपल्याला बारीक चिरून कोथिंबीर घालता येते, बारीक चिरून कढीपत्ता घालता येतो, बारीक चिरलेला कांदाही घालता येतो. पण अबीरला हे सगळं वड्यांमध्ये काहीच आवडत नाही, अगदी प्लेन वडा आवडतो, म्हणून आईंनी तसेच बनवले होते. तर ही थापण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. तर अशा प्रकारे हे असे वडे थापले जातात. खानदेशामध्ये हे वड्यांची रेसिपी खूप फेमस आहे. आमच्या घरी सगळ्यांना हे वडे खूप आवडतात. आमच्या पप्पांना पण हे वडे खूप आवडायचे. तर अशा प्रकारे तेलावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत छानपैकी. दोन्ही बाजूने एकदम सॉफ्ट होतात हे वडे. असे 2 ते 3 एका वेळी वडे तळले जातात आणि सॉफ्ट होतात एकदम. तर तुम्ही पण नक्की करून बघा ही वड्यांची रेसिपी. यामध्ये पीठ वगैरे आंबवण्याची गरज नसते. वाटलं की डायरेक्ट आपण वडे करायला सुरू करू शकतो. त्याचसोबत आईंनी खोबरं, डाळं असं वाटून एक चटणी केली होती. तर त्या चटणीची पण रेसिपी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. ही चटणी आपण इडलीसोबत खाऊ शकतो, मेदूवड्यासोबत खाऊ शकतो, डोस्यांसोबत खाऊ शकतो आणि ही चटणी पण खूप छान होती. आई खूप छान बनवतात ही चटणी. त्याला फोडणी पण मस्त देतात. तर चटणीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते बघूया आपण. तर चटणीसाठी डाळं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, ओलं खोबरं घेतलं आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं दही घेतलं आहे आंबटपणा येण्यासाठी. हे सगळं आपल्याला नॉर्मल कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. आणि हे सगळं वाटून झाल्यावर आपल्याला त्या चटणीला फोडणी द्यायची आहे. खोबरं, सुकं खोबरं हे सगळं वाटून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला फोडणी द्यायची आहे. हे छानपैकी वाटून घेतल्यावर शेवटी त्यामध्ये आईने दही पण टाकलेलं आहे. वाटून झाल्यावर फोडणी म्हणजे त्याला फक्त कढीपत्ता आणि जिरे नाही, मोहरी याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर ह्या चटणीची पण कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या. चटणीच्या फोडणीसाठी तेल घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी घेतलेली आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं घालून झाल्यावर त्याच्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घातला आहे. आमच्या अहोंना चटणीमध्ये खूप कढीपत्ता लागतो, खूप कढीपत्ता त्यांना आवडतो खायला. आणि त्याच्यामध्ये थोडीशी उडदाची डाळ पण घातलेली आहे फ्लेवरसाठी आईंनी. आणि ही जे वाटलेली चटणी आहे ती त्याची कन्सिस्टन्सी बघून मग तुम्ही त्याप्रमाणे बनवा. आम्हाला अशा कन्सिस्टन्सीमध्ये लागते. यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड होणार आहे. एवढी घट्ट आम्ही ठेवत नाही. मग ते वडे पण सुके होतात आणि चटणी पण सुकी सुकी लागते. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही पाणी ॲड करतो आणि पातळ अशी चटणी बनवतो. सोबतच आम्ही सांबार पण बनवलेलं, पण सांबारची रेसिपी तर कॉमन आहे, आपण जसं डाळ बनवतो तसं. त्यामध्ये फक्त सांबार मसाला आम्ही ॲड करतो. शेंगा, बटाटा वगैरे असं टाकून आम्ही सांबार बनवतो. तर पाणी मिक्स करून एक चटणीला छोटीशी उकळी येऊ द्यायची. जास्त उकळी आली की ती चटणी फुटते, त्याच्यामध्ये खोबरं वगैरे असतं ना, त्यामुळे. आता आपली चटणी पण रेडी झालेली आहे. सांबार तर मी केलेलं होतं आणि वडे, चटणी आणि सांबार असा आमचा शनिवारचा बेत होता. बाय.